राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। म्हणून एक आमच्या देवारावरील देव शरदचंद्र पवार यांनी ज्या व्यक्तीला उभं केलेलं आहे अमित भांगरे या व्यक्तीला आपण मतदान करणार। हवा कोणाची असो, शरद पवार तिकडे लाडके। आमच्याकडे आम्हाला कोटी ही गोष्ट माहित नव्हती आमच्या गावामध्ये। कोटीमध्ये कामं केलं, कुठे विकास केला मतदारसंघात। गारगाव रोड कसा आहे, 5 वर्ष त्यांनी रोडचं काम नाही केलं, कुठला विकास? नुसते भेटी दिल्या, दौरे गाठी दिले, विकास होतो। आमदारच आला पाहिजे, ज्यांनी पैसे दिले तोच आला पाहिजे निवडून। शरद पवार आहे ना, शेतकऱ्यांचा चांगला जात त्या बहिणीचे पैसे आले, पण आम्ही पोषण आरसी देतो, त्यांचा काही विचार केला नाही सरकारने, रुपये वाढवला नाही। नमस्कार, मी सतीश फाफळे, महाराष्ट्र शाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत घारगाव या ठिकाणी। घारगावची ग्रामपंचायत आपण पाठीमागे पाहत आहे आणि खरं तर अकोले विधानसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आणि आपण पाहतोय की अकोले विधानसभेमध्ये पंचरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे हे अजित पवार गट घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अमित भांगरे हे शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड हे खऱ्या अर्थानं अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिक्षा या चिन्हावरती लढत आहे। आदिवासी समाजाचे नेते समजले जाणारे मारुती मेंगाळ हे तर खरं सफरचंद चिन्हावरती निवडणूक लढत आहे आणि शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जाणारे परंतु आता अपक्ष म्हणून उमेदवारी करतात ते मधुकरराव तळपडे ही शिट्टी चिन्हावरती उमेदवारी लढत आहे। खरं तर या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये हे 5 चेहरे अतिशय महत्वाचे मानले जातात आणि या 5 चेहऱ्यांपैकी खरं तर या मतदारांमध्ये आता या अकोले तालुक्याचा खरा आमदार कोण होणार आहे आणि जनतेच्या मनामध्ये कोण आमदार आहे, कोणाबाबत यांच्या जनतेच्या मनामध्ये चित्र छापलं गेलंय की आपण या आठवडे बाजार, हा घारगावचा आठवडे बाजार खरं तर या पठार भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून समजली जाते ते घारगावचा बाजार। आणि या घारगावच्या बाजारामधून आपण या बाजारासाठी आलेल्या महिला असतील, बहिणी असतील, भगिनी असतील, त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग असेल, या ठिकाणी तरुण असतील, या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्ती असतील, या सर्वांचं मत काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। या ठिकाणी बाबा उभे आहेत, या ठिकाणी दादा उभे आहेत, यांना विचारू। दादा, मला एक सांगा, आता अकोलेचा विधानसभेची निवडणूक लागली आहे, भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे पाहताय? भावी आमदार म्हणून आम्ही अमित भांगरे यांच्याकडे पाहत आहे। मागच्या वेळेस किरण लामटे यांना इथल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात संधी दिली होती, परंतु त्यांनी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून दिल्यामुळे इथली पठार भागाची जनता पूर्णपणे नाराज आहे। म्हणून एक आमच्या देवारावरील देव शरदचंद्र पवार यांनी ज्या व्यक्तीला उभं केलेलं आहे अमित भांगरे या व्यक्तीला आपण मतदान करणार। म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी किरणजी लामटे आहेत। किरणजी लामटे यांनी खरं तर निवडून ज्यावेळी यायचे त्यावेळी शरदचंद्र पवार यांच्या तिकिटावरती ते निवडून आले, परंतु ज्यावेळी अजित पवारांनी या ठिकाणी गट तयार केला आणि गट तयार झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी महायुतीशी सरकार स्थापन केलं, यामुळे शेतकरी वर्ग जो आहे शरद पवारांना मानणारा तो नाराज झालेला पाहिजे। दादा, काय सांगाल, आता आपल्या अकोल्याचा भावी आमदार कोण झाला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? हे काय चालू आहे, बरोबर आहे ना? म्हणजे ज्यांचा आता अमित भांगरेंचा प्रचार चालू आहे, चांगला आहे ना, अमित भांगरेच झाले पाहिजे। पण आता किरण लामटे सांगतात मी हजारो कोटीचा निधी आणून विकास कामे केलेली आहे, काहीतरी बदल घडून आला पाहिजे ना त्याच्यात। म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन आमदार झाला पाहिजे असं पाहिजे। दादा, तुम्ही काय सांगाल, कोण आमदार झाला पाहिजे आपला? काम करतात, खऱ्या अर्थाने विकास करतात, गाव जाऊन गाव भेट घेतात, लोकांनी आडी अडचण समजून घेणारा माणूस असा आमदार पाहिजे, ते एकमेकाला चालणार पाहिजे। ते आमदार जे जातात ते 5 वर्षांनी येतात, तसे आमदार नको। आता ते लॉट दिसते आम्हाला तुतारी म्हणजे तुतारीच वाजणार असं तुमचं मत? दादा यांच्या व्यतिरिक्त काय वेगळं मत आहे? तुतारी वाजणार आहे, कारण अमित भांगरे म्हणून अमित भांगरे आम्ही सर्व नेतृत्व आहे। शरद पवार साहेब सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांचं चांगलं काम। तुम्ही एक व्यक्ती म्हणून मतदान करणार आहात, पक्ष म्हणून पक्ष पाहून मतदान करणार आहात, नेमकं काय? व्यक्ती म्हणून मतदान करणार। व्यक्ती म्हणून म्हणजे पक्ष म्हणून नाही, परंतु तुम्ही शरद पवारांना मानणारे वर्ग दिसतायत। ते या ठिकाणी दादा पण बाजारला आलता, दादा झालाय का बाजार आपला?
काय वाटतंय तुम्हाला, काय कोणाची हवा आहे आता? न तरी पण कोणाची हवा वाटते नेमकी? नाही, दोन्ही तुल्यबळ आहे, यामध्ये पंचरंगी लढत होते, पण एक कुणीतरी निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं कोण येईल? काय वाटतं तुम्हाला? नाही, जे मतदान तुम्ही कोणाला करायचं ते ठरवलेलं आहे. दादा काय वाटतं तुम्हाला? हवा कोणाची असो, शरद पवार तिकडे लाडके येतात. शरद पवारांचा जो उमेदवार असेल तो असेल तोच, शरद पवारांचा असेल तो. अजित दादांचा वगैरे पहिले काँग्रेस होते, जेव्हा नरसिंहरावांनी शरद पवारला लोकसभेमधून इकडे खाली घेतलं, त्यावेळेस आमचा काँग्रेस भरोसा उडवला. तिथून पुढे आम्ही शरद पवाराच्याच मागे लागलो. तिथून पुढे लोकांचे बंगले, गाड्या आणि सगळं भरभराट आली शरद पवारांच्यामुळे. बाकी आम्हाला दुसऱ्याचं काही घेणं नाही. आम्ही बरेच वर्ष पिचडला मतदान करत होतो, पण त्याला दुसरा उमेदवार मिळत नव्हता, म्हणून आम्ही शरद पवारच्या हिशोबाने केलं. जेव्हा लांब ठेवून राहिला तेव्हा आम्ही शरद पवारच्याच हिशोबाने केलं. आता तो पळाला अजित दादाकडे, आता त्याला नाही, आता शरद पवार. म्हणजे आता या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अय्यर काका आहेत, पण अय्यर काका बोलायचं नाही बोलतात. दादा काय सांगाल, कोण आमदार होईल आपला भावी आमदार अकोल्याचा? तरी पण तुमच्या मनामध्ये एक चित्र छापलं गेलंय, ते कोणाचं चित्र आहे? म्हणजे पक्षाचं काय म्हटलंय? काय काय तुमचं काय म्हणणं आहे? म्हटलं कोण आलं पाहिजे, कोण भावी आमदार झालं पाहिजे? भावी आमदार आम्हाला कसं आहे, लांबटे साहेबांनी बऱ्यापैकी कामं केलेत आमच्या भागामध्ये. काय ठीक आहे, आज शरद पवार साहेबाला मानणारा पक्ष आहे इथपर्यंत बरोबर आहे. लांबटे साहेबांनी आजपर्यंत काम 100% काम केली, पायाला भिंगरी लावून काम केले, 100% काम केली. पण त्यानंतर आज पिचड साहेबांनी पक्ष बदलला. पिचड साहेब आज मंत्री असते कोणतरी, होय पिचड हे मंत्री असते, पण त्यांनी जो आज पक्ष बदलला त्याच्यामुळे त्यांचा विषय चांगला आहे. त्याच्यानंतर लांबटे साहेबांनी पक्ष बदलला, त्यांनी आम्हाला कोटी ही गोष्ट माहित नव्हती आमच्या गावामध्ये. काय पण कोटीमध्ये काम केलं. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे मी वैयक्तिक माळेगाव वाठारात आहे, आमच्या माळेगाव वाठारामध्ये 80% लांबटे साहेब चालणार. म्हणजे तुम्ही त्यांच्या कामांवरती समाधानी आहात? खरं तर या ठिकाणी ज्यावेळी लांबटे साहेब निवडून आले त्यानंतर खरं तर या भागामध्ये लांबटे साहेबांनी अनेक विविध विकास कामे केलेली पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी दादा काय सांगाल, आता आपलं इलेक्शन लागलंय, कोण आमदार झालं पाहिजे भावी? भांगरे. या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या या भागामध्ये तर भांगरे म्हणतायत. तर या ठिकाणी दादा काय सांगाल, आता आपलं इलेक्शन लागलंय अकोल्याचं, कोण आमदार झालं पाहिजे? काहीतरी ठरलं असेल ना तुमचं? कोणाला मराठी नाही, आता आप इधर के नहीं है तो अच्छा अन्ना क्या बोलेंगे अभी, कौन आमदार चाहिए? आमदार किरण लामटे. तर या ठिकाणी म्हणजे त्यांनी विकास कामे केली म्हणून किरण लामटे पाहिजे. विकास काम करतात ते, बोलतात ते करतात, त्याच्यामुळे तेच पाहिजे आपल्याला. किरण लामटेच पाहिजे. काम भरपूर केलेली आणि ते करणार आहेत असा विश्वास आहे आपल्याला, त्याच्यामुळे किरण लामटेच पाहिजे. बरोबर चालन. यांच्या किरण लामटेंच्या कामावरती ते समाधानी आहे. दादा तुम्ही आमच्या पाठीमागे नका, आम्ही निपक्षपाती या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतोय, तुम्ही कोणाला काही सांगू नका. या ठिकाणी लोक जे सांगतील तोच. या ठिकाणी दादा काय सांगाल, विधानसभेचं काय, कोण आमदार झालं पाहिजे आता आपल्याला मतदान? अजून मतदान केलं नाही का? लामटेच झाले पाहिजे. दादा तुम्ही काय सांगाल? आमचं मतदान एका लांबटे साहेबांची नाव आहे. तुम्ही काय सांगाल तुम्ही? आम्हाला मतदानच नाही तर आम्ही काय सांगाल? का बरं मतदान नाही? इलेक्शन कार्ड काढलं नाही तुम्ही अजून? वय नाही बसत. तरी पण काय वाटतं, कोण आमदार झालं पाहिजे अकोल्यात? मला वाटतं किरण लामटे झाली पाहिजे. तर या ठिकाणी विकास कामांमुळे काही जे शेतकरी आहेत ते खरं तर या ठिकाणी लामटे साहेबांच्या कामावरती समाधानी दिसतात. तर या ठिकाणी काही काका आहेत, काकांशी एकदा मुलाखत घेऊया आपण. 2 शब्द फक्त तुम्ही सांगा, काय तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार झालं पाहिजे? सांगा कोण आमदार, काय वाटतं तुम्हाला, कोण आमदार झालं पाहिजे? बोला ना तुम्ही, पण मन मोकळं तर करा. आता कंटिन्यू चालू आहे, आम्ही कट करत नाही. तुम्ही जे सांगाल तोच आमदार तुमच्या मनातला. टाळतायत ते थोडस, त्यांना काय प्रोटोकॉल असेल त्याच्यामुळे ते टाळतात. तर या ठिकाणी भाऊ तुला आहे का मतदानाचा अधिकार? बरं काय आता कधीपासून मतदान करतोय तू?
बरं काय वाटतं तुला आता अकोले तालुक्याचा भावी आमदार कोण झाला पाहिजे? अमित दादा. पण लामटे साहेबांनी पण चांगली कामं केली, मग आता अमित दादा का? सगळ्यांचं वारंवार म्हणजे दरवर्षी वेगळा वेगळा आमदार झाला. दादा तुझं काय यांच्या व्यतिरिक्त काय वेगळं मत आहे का? मराठी नाही तुमच्या बरोबर आहे का? बरोबर ठीक आहे चालेल. या ठिकाणी अनेक महिला बाजारला आलेल्या आहेत, परंतु महिला बोलण्यासाठी दादा काय सांग, काय भेंडी काय भाव आहे? भेंडी 60 रुपये किलो. बरं आता अकोल्याचं आपलं इलेक्शन लागलंय, कोण भावी कोण आमदार झाला पाहिजे, कोणाची हवा आहे? अमित बांगरे का? आता तो तरुण आहे, हा त्याला काम करण्याची उमेद आहे. आणि लामटे साहेबांनी काही कामच केलं नाही. लामटे साहेबांनी फक्त पण आता ते तर सांगतात हजारो कोटी रुपयाचा निधी मी आणला, विकास केला मतदारसंघामध्ये. कुठे विकास केला मतदारसंघात? गारगाव पिंपळदरी रोड कसा आहे? 5 वर्ष त्यांनी रोडचं काम नाही केलं आणि कुठला विकास? त्यांनी भेटी दिल्या, दौरे काढले, म्हणजे विकास होतो. म्हणजे काही कामांवरती ताई काय सांगाल तुम्ही आता कोण आमदार झाला पाहिजे? लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? मला आलीच त्याच्यामुळे मग मी काय सांगत नाही. मग आता काय करायचं ठरवलंय नेमकं, कोण आमदार करायचं ठरवलंय? मी काहीच नाही बोलत. नाही सांगू शकत नाही. आणि मग काय? पैसे नाही आले काय तुम्हाला? आले का मावशी पैसे? मग आता कोण आमदार झाला पाहिजे आपला? आपण पण म्हणणार आहे का आपल्याला जो आमदार पाहिजे तो आला पाहिजे ना, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ना त्यांना. तर तुम्हाला काय वाटतं, काय कोणाला कौल द्याल तुम्ही? म्हणजे अजून तसं काय ठरवलं नाही का तुम्ही? नाही ठरवलं. मावशी तुम्ही काय सांगाल? आता एवढं प्रचाराच्या गाड्या वगैरे येतात, कोण झालं पाहिजे आमदार? आमदारच आला पाहिजे, ज्यांनी पैसे दिले तोच आला पाहिजे निवडून. हा का? म्हणजे लाडक्या बहिणींना ज्यांनी पैसे दिले पैसे दिले तोच आला तोच पाहिजे. आला पाहिजे. म्हणजे लाडक्या बहिणी त्यांच्यावरती समाधान दिसतात, पण त्यांना नाव सांगता येत नाही उमेदवाराचं. तर या ठिकाणी अजूनही ग्रामस्थ काही या पठार भागातील नागरिक पाहतोय आपण. खरं तर या पठार भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून या घारगावला ओळखलं जातं. या ठिकाणी अजूनही काय दादा काय सांगाल? आता आपलं इलेक्शन लागलंय अकोल्याचं, काय सांगाल तुम्ही कोण आमदार झालं पाहिजे आपलं? अकोले म्हटल्यानंतर काय आता हे बा आपला तालुका संगमनेर, परंतु आपला मतदारसंघ अकोले. मग आपल्याला मतदान तर अकोले मतदारसंघातल्या उमेदवारालाच करणं आहे, तर कोण झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? विकासाच्या बाजूनेच मतदान केलं पाहिजे खरं तर लोकांनी आतापर्यंत. अकोला मतदारसंघात आता थोडेसे बदल व्हायला लागले, लोक विकासाच्या बाजूने झुकलेले आहेत. म्हणून आता जो कोणी असेल जो विकास करणारा भावी दृष्टीने या पठार भागाचा, कारण पठार भाग हा खरंच विकासापासून कालपर्यंत वंचितच होता. आतापर्यंत इथून पुढे जर त्या विकासाच्या बाजूने जर दृष्टिकोन असेल उमेदवारांचा, त्या बाजूने मतदान करू. मावशी काय सांगाल तुम्ही? आता आपल्या अकोल्याचं इलेक्शन लागलंय आणि आता पंचरंगी लढत होते, लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत, काय सांगाल कोण आमदार झालं पाहिजे? आपण आता लाडके बहीण महायुतीने पैसे दिले लाडके बहिणींना, माझ्यापर्यंत नाही पोहोचले. म्हणजे तुम्हाला नाही आले. आणि उमेदवार कोण आमदार कोण झालं पाहिजे असं काय कौल कोणाला असणार आहे तुमचा? अजून काय ठरवलं नाही का तुम्ही? मावशी तुम्ही काय ठरवलंय का अजून? नाही अजून का? तर या ठिकाणी ज्या महिला वर्ग आहेत त्या थोड्याशा बोलण्यासाठी लाजत आहेत. दादा काय सांगाल तुम्ही? आता आपले अकोल्याचं इलेक्शन लागलंय आणि कोणाची हवा दिसते तुम्हाला? किरण लामटे. दादा तुम्ही काय सांगाल? नाही बनवलं काय करायचं मत? म्हणजे कोणता रस्ता राहिला तुमच्या? आमच्या गावाला जायला रस्ता नाही, त्याला मला त्याला कुठं मतदान देतात? मग आता कोणाची हवा? शिवसेनेला. पण मशाल म्हणजे मशाल म्हणजे आता तुतारी म्हणजे या ठिकाणी ते तुतारी म्हणतात, म्हणजे अमित बांगरेंना. ताई काय सांगाल तुम्ही? ताई जरा बोलायला या ठिकाणी. झाला का मावशी बाजार? सांगता येईल का आता कोण आमदार होईल आपला अकोल्याचा? नाही सांगता येणार. तर या ठिकाणी त्यांना नाही सांगता येणार, परंतु या ठिकाणी मावशी आहे, या ठिकाणी काका वारंवार भेटतात आपल्याला, मावशी पण आहे या ठिकाणी. पाहूया आपण अजूनही बाजारामध्ये अनेक लोक या बाजारामध्ये. खरं तर या घारगावच्या बाजारामध्ये जवळपास 10 ते 12 गावांची लोक या बाजारामध्ये येत असतात आणि
खरं तर आठवडे बाजार म्हटलं की आठवडे बाजारामध्ये भाजीपाला 8 दिवसाचा भाजीपाला घेण्यासाठी शेतकरी वर्ग स्वतः भाजी विकण्यासाठी आणि शेतकरी वर्ग स्वतः भाजीपाला घेण्यासाठी येतात. दादा काय सांगाल, आपल्या अकोल्याचं आता विधानसभेचं इलेक्शन लागलंय, कोण भावी आमदार कोण झाला पाहिजे, कोणाला कौल असणार आहे तुमचा? अकोले आता हा घारगाव मतदारसंघ जो घारगाव परिसर हा अकोलेला जोडला गेलाय. आता हे तुतारीला का मग आता त्यांनी पहिले बदल केलेला होता ना. अशोकराव भांगरे नेते होते त्यावेळेस. त्यांनी आता शब्द बदल केला. लामटे साहेब असतील, जरी आमदार आता असतील स्थानिक आमदार, त्यांनी बदल शब्द मध्ये केल्यामुळे आता लोकांची मानसिकता बदलली. पैसा असू द्या भाजपला काय नाही, पण आता आम्ही सगळे तुतारी वाली म्हणजे दादा आता हे बोलतात तुतारी, तुम्ही तुमचं काय वेगळं मत आहे का? कोणी कोणाला सांगू शकत नाही. नाही सांगू नका, तरी पण तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आहे ना सगळे सारखे. आम्हाला म्हणजे तुम्ही मतदान पक्ष म्हणून करणार आहात का विकासाच्या मुद्द्यावर करणार आहात? विकासाच्या मुद्द्यावरती मतदान असणार तुमचं. सांगू नका कोणाला करणार, पण मावशी काय सांगशील तू आता? शरद पवार आहे ना, शेतकऱ्यांचा चांगला दाट आहे. म्हणजे शरद पवार यांना मानणार आहे तुम्ही? मानणार तुम्ही? त्यांच्या वडिलांना आम्ही बरोबर भांगरेंचे आणि म्हणून तुम्ही भांगरेंच्या म्हणजे अमितला दादा काय सांगाल तुम्ही आता? अकोल्याचं विधानसभेचे इलेक्शन लागले, भावी आमदार कोण झाला पाहिजे, कसा झाला पाहिजे? लामटे साहेब. म्हणजे तुमचं लामटे साहेबांच्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात, म्हणून त्यांचा लामटे साहेबांना हा कौल असणार आहे. तर या ठिकाणी दादा आपलं अकोल्याचं इलेक्शन लागले, काय सांगशाल तुम्ही, कोण भावी आमदार झाला पाहिजे आपल्याकडे? तरी पण आता मतदान तर आपल्याला अधिकार दिलेला आहे, मग तुम्ही विकासाला मतदान करणार आहात, माणूस पाहून मतदान करणार आहात का पक्ष पाहून मतदान करणार आहात? विकास पाहून मतदान करणार. आणि नक्कीच या ठिकाणी विकासाला त्यांचं मत असणार आहे. तर या ठिकाणी दादा भाजीपाला घेऊन विक्रीसाठी आले. दादा काय सांगाल तुम्ही, अकोल्याचं इलेक्शन लागले, कोण आमदार झालं पाहिजे आपलं, कोणाला कौल असणार तुम्ही? मतदान करायचं लामटेलाच का? कारण विकास काम केले केलंच का? मावशी काय अजून तुला काय बोलायचंय का? असं बोलायचंय, लामटे साहेबने चांगली विकासाची कामं केली, पण पक्ष बदलल्यामुळे आम्हाला भांडणाला मतदान करायचं. पक्ष बदलल्यामुळे तुम्ही नाराज आहात त्यांच्यात? अच्छा दादा काय सांगाल आता, कोण आमदार झाला पाहिजे आपला अकोले तालुक्यामध्ये? मतदान करता ना तुम्ही, मग कसं ग, विकासाला मतदान करता का पक्षाला? पक्षच नाही. मावशी लाडकी बहिणीचे पैसे येत आहेत का? नाही आलं का? मग आता कोण आमदार झालं पाहिजे आपलं? म्हणजे अजून काय ठरवलं नाही का तसं काही? मावशी लाडकी बहिणी पैसे आले का? लाडक्या बहिणीचे पैसे आले, पण आम्ही पोषण आरसी देतो त्यांचा काही विचार केला नाही सरकारने. म्हणजे वाढवला नाही. आता अकोले तालुक्याचा भावी आमदार कोण झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? झालं पाहिजे ना आमदार सगळे. म्हणजे आता 9 उमेदवार, त्यातला एकच होईल ना कोणतरी? सगळे येतील, सगळे जातील. म्हणजे या योजनांकडे सरकारचं लक्ष नाही असं म्हणताय का तुम्ही? आमच्याकडे अजिबात लक्ष नाही पोषण आहार वाल्यात. देशी होतं ना भात, खिचडी भात, त्यांचा विचारच केला नाही सरकारने कधीच. म्हणजे पोषण आहारामध्ये ज्या महिला आहेत त्यांना या ताईला मतदान नसेल बहुतेक. दादा काय सांगाल तुम्ही आता, कोण अकोले तालुक्याचा भावी आमदार कोण झालं पाहिजे? आम्ही बाळासाहेब थोरात सांगतो. म्हणजे बाळासाहेब थोरात जे आदेश देतील त्यांचा आदेश तुम्ही पाळणार. आता बाळासाहेब थोरातांनी घारगावच्या सभेमधून सांगितलं अमित बांगरेंचं काम करायचं, अमित बांगरेंचंच काम करावं लागेल आम्हाला. म्हणजे त्यांचा आदेश तुम्ही पाळणार? थोरात साहेबांचे माणसं आहेत, आम्हाला त्यांचा आदेश. म्हणजे तुम्ही अमित बांगरेंना तुमचा कौल असणार आहे? थोरात साहेबांची. दादा काय तुमचं काय आहे का मत? नाही तुम्ही नाही सांगू शकत. मावशी आपला लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत का? नव्हतं भरला का? मला राजीव गांधी पैसे आले. राजीव गांधी, हा बरं असो, त्याची काय अडचण नाही, पण आपला अकोल्याचा आमदार कोण झाला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला आता?
मला काहीच नाही बोलायचं, पण माझं वैयक्तिक असं मत आहे, कोणी होते त्यांनी फक्त आपला विकास केला पाहिजे. कामं केली पाहिजे, हे महत्वाचं आहे. अकोल्याचा आमदार कुणी हो, पण मावशी तुझं काय मत आहे का? तर कुणी हो, परंतु विकास कामे ही झाली पाहिजे. दादा काय सांगाल, आता आपलं इलेक्शन लागले नाही का? मावशी सांगितलं ना आता मी. बोलले का तू? बरं दादा तुझं काय मत? कोण आमदार झालं पाहिजे? तुम्ही दोघं पण बोला ना थोडस. मतदान करताना तुम्ही मग बोलायचं नाही का? बरं, या ठिकाणी जे शेतकरी वर्ग आहे ते बोलण्यासाठी, ताई काय सांगशील? आता विधानसभा लागली, लाडके बहिणीचे पैसे येत आहेत का? मग आता कोण आमदार झालं पाहिजे आपला अकोले तालुक्याचा? किरण लामटे. ताई तू काय सांगशील? मी करतच नाही मतदान, म्हणजे तुला अधिकार नाही अजून. तर नसू द्या, या ठिकाणी जे लाडक्या बहिणी आहेत त्या किरण लामटेला मतदान करणार म्हणतायत. तर आपण पाहूया, या ठिकाणी मावशी पण आले. मावशी आता काय सांगशील? आपलं अकोल्याचं विधानसभेचं इलेक्शन लागलंय आणि भावी आमदार कोण झालं पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये? या ठिकाणी किरण लामटे आहेत, अमित बांगरे आहेत, वैभव पिचड आहेत. नाही सांगता. मुंबईला राहता का तुम्ही? गावाला लक्ष कमी असते तुमचं. तर या ठिकाणी मावशी पण आहेत. काय सांगशील मावशी? आता अकोल्याचे इलेक्शन लागले, कोण आमदार झालं पाहिजे? लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? बोला तुमचं काय मत आहे? बोला काय सांगशाल तुम्ही? पैसे येतात का लाडक्या बहिणीचे? हा, संपले. आमदार कोण झालं पाहिजे आता? तुम्हाला नाही बोलते. मावशी तू काय सांगशील? मावशी काय सांगशील तू? काहीच नाही. पैसे आले ना, संपले का? आहे मग आता आमदार कोण झालं पाहिजे? नाही सांगता. काय सांगशील तू? एक मिनिट. हा सांग. याच्यात बोल. काय सांगशील? कोण आमदार झालं पाहिजे? नाही आपण मग तू नंतर बोल माझ्या बरोबर. या ठिकाणी जो ग्राउंड रिपोर्ट चालू आहे, हा लाईव्ह चालू आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी काही ओळखीच्या महिला पण आपल्याला भेटतायत. तर त्यांचं काय, या ठिकाणी मावशी पण आहे. लाडके बहिणीचे पैसे आले का? आले. मग काय आता कोण आमदार झालं पाहिजे? काय वाटतंय? नाही सांगता येणार. परत येणार आहे का लाडके बहिणीचे पैसे? नाही सांगता येणार. तर या ठिकाणी ज्या महिला आहेत ते थोडस बोलण्यामध्ये लाजत आहेत. ताई काय सांगशील तू? कोण आमदार झालं पाहिजे आपलं? जुन्नर तालुक्यात कोणाची हवा आहे? नाही सांगता येणार. दादा काय तुम्ही सांगशाल का काय? कोण आमदार झालं पाहिजे आपल्या अकोले तालुक्यामध्ये आता? हा, नाही सांगता यायचं का बरं? तर या ठिकाणी जे आदिवासी समाज या भागामध्ये बहुल दिसतोय आणि थोडस या ठिकाणी ते बोलण्यासाठी वगैरे. आजी काय भाव शेंगा आहेत या? काय भाव दिल्यात या? 15 रुपये. आता आपलं इलेक्शन लागले, मतदान करते ना तू? कोण आमदार झालं पाहिजे? काय वाटतंय तुला? नाही सांगता येणार. नाही. काय सांगशाल तुम्ही? कोण आमदार होईल असं काय वाटतंय तुम्हाला? कोणाला कौल असणार तुमचा? अमित बांगरेला. पण लामटे साहेब आता म्हणतात आम्ही लाडके बहिणीचा मला आशीर्वाद आहे, त्यांना लाडके बहिणीचे काहीतरी पैसे दिलेत. हा, म्हणजे तिकडे पैसे दिले आणि इकडे बाजारभाव वाढवले असं म्हणणं आहे का तुमचं? म्हणजे तिकडे पैसे दिले आणि इकडे बाजारभाव वाढवला असं म्हणणं आहे तुमचं? म्हणजे तुम्हाला गंडवलंय असं म्हणताय का तुम्ही? म्हणून तुम्ही हा, शेती मालाला बाजारभाव नाही म्हणून तुम्ही अमित बांगरे बोलतायत राष्ट्रवादीला. म्हणजे तुम्ही शरद पवारांना मानणारे दिसतायत. बरोबर, त्यांचा शरद पवार म्हणजे शेतकरी जो वर्ग आहे हा शरद पवार साहेबांना मानणारा या भागामध्ये पाहायला मिळते. दादा बऱ्याच वर्षापासून राजकारण पाहत आहे आणि या ठिकाणी आता अकोल्याचं विधानसभेचं इलेक्शन लागले. काय सांगशाल? कोण आमदार झालं पाहिजे भावी? तुतारी. का बरं? नवीन आहे. पण आता लामटे साहेब म्हणताय मी भरपूर विकास केला,
म्हणजे नवीन आमदार झाला पाहिजे प्रत्येक पंचवार्षिकला, असं तुमचं मत आहे. तर या ठिकाणी दादा बटाटे काय भाव आहेत? 50 रुपये भाव. महाग आहे का स्वस्त आहे? मध्यम आहे. बरं कोण आमदार झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? कोणाला कौल असणार तुमचा? काय सांगशाल तुम्ही? अजून काय ठरवलं नाही का तुम्ही? नाही ठरवलं. हा, जो होईल तो तुमचा आमदार. म्हणजे तुमच्या मनात असं आहे, म्हणजे ते एक मत, त्यांचं मत जे आहे ते वेळेला मतदान करणार आहे, परंतु आता सध्या त्यांनी काही ठरवलेलं दिसत नाहीये. त्यामुळं या ठिकाणी जे नागरिक आपण पाहतोय, या ठिकाणी बाजारामध्ये दादा या ठिकाणी भाजीपाला घेऊन आलेले आहेत. दादा नाही, पण मला सांग, मतदान करताना तुम्ही पुणे जिल्ह्यात कोणाची हवा आहे? शरद दादा सोनवणे. पुणे जिल्ह्यामध्ये शरद दादा सोनवणे यांची हवा दिसतीये. आणि खरं तर या बाजारामध्ये शेतकरी वर्ग, महिला या ठिकाणी आठवडे बाजार करण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी तरुण काही या ठिकाणी दादा कोबी घेऊन आलेत. गडबडे. तरी पण काय वाटतंय कोण आमदार झालं पाहिजे? निवांत बोलणार. कधी हे संपल्यावरती, म्हणजे बाजार संपल्यावरती ते निवांत बोलणार आहे आपल्याशी. तर या ठिकाणी मेथीची भाजी विकणारे दादा आहेत. दादा काय भाव आहे भाजी? 20 रुपये जुडी आहे. 30 रुपये जुडी आहे. दादा काय वाटतं अकोल्याचं आमदार कोण होईल? भावी आमदार कोणाला कौल असणार तुमचं? नाही सांगता. दादा तुम्ही काय सांगाल? 9/9 कोण पडायला उभं राहिला? नाही, पडायला कोणीच उभं नाही, पण जनतेचा कौल एकालाच असणार आहे ना. लामटे साहेब म्हणजे त्यांनी विकास कामे केली म्हणून तुम्ही त्यांच्या समाधान केलेली काम. तर या ठिकाणी या ताई गेल्यात मागे. तर आपण अजूनही या बाजारामध्ये सगळ्याचीच घाई गडबड चालू आहे. आपण थोडस बाहेर निघण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी या बाजारामध्ये अनेक लोक भाजीपाला घेण्यासाठी. काय सांगतात? लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का तुम्हाला? आलेत का लाडके? मग आता अकोल्याचा आमदार कोण झाला पाहिजे काय वाटतंय? किरण लामटे. तर खरं तर या ताई सांगतात का किरण लामटे आमदार झाला पाहिजे. दादा झाला का भाजीपाला घेऊन? चाललाय का? काय भाजीपाला कसं स्वस्त आहे का महाग आहे? महागाचे. मग काय वाटतं तुम्हाला भावी आमदार कोण झाला पाहिजे आपल्या अकोल्यात? लामटे का? लामटे का? अमित बांगरे का नको? वैभव पिचड का नको? लामटे साहेबांनी कामं चांगले केली म्हणून तुम्ही त्यांच्या कामांवरती समाधानी दिसतायत या ठिकाणी. अच्छा. तर मावशी काय वाटतं तुला कोण आमदार झालं पाहिजे आपला? आता आता शेवटी कसं राहतं, देणाऱ्याला परवडलं पाहिजे, घेणाऱ्याला पण. हा, आता आमदार कोण झालं पाहिजे काय वाटतंय तुला? अजित पवार. पण आपल्याकडे वेगळं ना, अजित पवार उमेदवार दिलाय आपल्याकडे लांब. नाही सांग, तू अजित पवाराच्या उमेदवाराला तुझा कौल असणार आहे. मावशी काय सांगशील तू? शरद पवार. म्हणजे तुम्ही शरद पवारांना खरं तर मानणारे. हा, कोणी कर्जमाफी केली? बरोबर. म्हणजे शेतकरी वर्ग जो आहे तो शेतमालाचा बाजारभाव आणि या ठिकाणी जी कर्जमाफी म्हणजे कर्जामध्ये डुबलेला जो शेतकरी आहे तो कर्जमाफीची मागणी करतोय. तर या ठिकाणी या बाजारामध्ये आपण अनेक लोकांशी चर्चा करत आहोत. तर या ठिकाणी मावशी पण आहेत या बाजारामध्ये आलेल्या, ताई पण आहेत, त्यांना पण विचारत. मावशी काय सांगाल तुम्ही आता अकोल्याचा कोण भावी आमदार झाला पाहिजे? कोण? लाडका भाऊ. लाडक्या बहिणीला पैसे आले. ज्याचं मीठ खायचं त्याची जागा राखायची.
म्हणायचं नाही का मी नाही मत देणार म्हणून. मी राजू नरोडेची आई पत्रकार. मग आता भावी आमदार कोण होईल अकोल्याचा? सगळे या बाकीच्या ज्या आहेत त्यांचा लाडका भाऊ आमदार झाला पाहिजे असं मत ते व्यक्त करतात. तर या ठिकाणी मावशी आहेत. ताई काय सांगशील ताई, आता आमदार कोण झालं पाहिजे आपलं? नाही सांगता येणार. मावशी तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. तुला आहे का मतदानाचा अधिकार? नाही. दादा काय सांगशील, अकोले तालुक्याचा भावी आमदार कोण झाला पाहिजे? आता चट येईल होईल ते होईल. तरी पण आता तुमच्या मनामध्ये कोणतरी असं चित्र तयार झालं असेल ना की हा आमदार झाला पाहिजे? अजून तसं काय ठरलं नाही का? म्हणजे पण मतदान करा. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान हे अवश्य केलं पाहिजे. आणि खरं तर हा लोकशाहीचा उत्सव, हा मतदान जे आहे हा लोकशाहीचा उत्सव आपण पाहतोय. तर मावशी आले. मावशी बाजार झाला का? कोण आमदार झालं पाहिजे आता काय वाटतंय तुम्हाला दोघींना? नाही सांगता येणार. लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? आले ना? कोण भविष्यामध्ये काय वाटतं तुम्हाला कोण आमदार झालं पाहिजे? नाही सांगता येणार. नाही. ठीक आहे. असो, या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे तर नक्की आलेले आहेत, परंतु या मताच्या रूपामधून खरं तर भविष्यामध्ये या भावी काळामध्ये कोण आमदार होते? महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.